आपण जर अशा प्रकारे आलू पराठे केले तर एकही पराठा फुटणार नाही. शिवाय प्रत्येक पराठा छान गुबगुबीत फुललेला, वरून मस्त खुसखुशीत, आतून मस्त छान सॉफ्ट. शिवाय ज्यांना आलू पराठा करण्यात अजिबात अनुभव नाही ते सुद्धा आरामात हा पराठा करू शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी 2 मीडियम साईजचे उकडलेले आलू घेतलेले आहे आणि याच्या वरची जे साल आहे ती सुद्धा काढून घेतलेली आहे. साल काढल्याच्या नंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे एक छोटीशी किसणी सुद्धा घेतलेली आहे. आता किसणीच्या मदतीने आपण हे जे आलू आहे एकदम छान असे किसून घेऊ. तर बघा, या प्रकारे आपल्याला दोन्ही आलू एकदम छान असे किसून घ्यायचे आहे. बघा, आलू एकदम छान असे किसून घेतले. आता आपण यात घालणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ. तर बघा, या प्रकारे मी यात 1 कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ. तर बघा, इथे मी एक छोटासा चमचा घेतलेला आहे. चमच्याच्या मदतीने आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, एकदम छान असं मिक्स झालं की यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सोबतच थोडंसं आपण यात घालणार आहोत हळदी पावडर. सोबतच अर्धा चमचा चिली फ्लेक्स. तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर घातल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला घातल्याच्या नंतर आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी एकदम छान अशी घालून घेतलेली आहे. आता आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा. एकदम बारीक मी येथे कट करून घेतलेला आहे. तो कांदा आता आपण यात घालून घेणार आहोत. कांदा यात घालून घेतला की लगेच आपण यात घालणार आहोत 1 चमचा पांढरे तीळ. तर बघा, पांढरे तीळसुद्धा मी यात घालून घेतलेले आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा तेल. तर तेल आपण यात घालून घेतलं की लगेच या सर्व वस्तूंना एकदम छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे आपल्याला चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, चमच्याच्या मदतीने मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत पाणी. तर बघा, आपल्याला या प्रकारे यात थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला यात थोडं करूनच पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतरच याला मिक्स करायचं आहे. एकदाच आपल्याला सर्व पाणी यात अजिबात टाकायचं नाही आहे. तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून एकदम छान असं याचे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टी बघू शकता. याच कन्सिस्टीचं आपल्याला हे बॅटर बनवून रेडी करायचं आहे. साईडला मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की त्यात 1 चमचा तेल टाकायचं. तेल टाकलं की ब्रशच्या मदतीने तेल पॅनच्या सगळीकडून एकदम छान असं लावून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी पॅनला सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते बॅटर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे. तर बघा, इथे मी यात 2 चमचे हे बॅटर टाकत आहे. तुम्हाला जेवढा मोठा हा पराठा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे बॅटर टाकू शकता. तर मी मीडियम साईजचे पराठे बनवत आहे त्यामुळे मी इथे 2 चमच्याचा यूज केलेला आहे. आता गॅसची फ्लेम लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं अलटून पलटून दोन्ही साईडना एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम खरपूस असा आपला हा पराठा परतून घेतलेला आहे. याच प्रोसेसने आता आपल्याला बाकीचे सुद्धा
करून घ्यायचे आहे। तर बघा या प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व पराठे बनवून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आपले पराठे किती जास्त सॉफ्ट आणि एकदम लुसलुशीत बनवून रेडी झालेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता आपले हे जे पराठे आहे किती जास्त टेम्पटिंग दिसत आहे। तर बघा या प्रकारे मी सर्व पराठे एकदम छान असे बनवून रेडी केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले हे जे पराठे आहे किती जास्त सॉफ्ट बनवून रेडी झालेले आहे। तर मंडळी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।